Hello friends, welcome to Shri Academy of Science Karate. In this lecture, we will discuss about the most important point which belongs to the topic photosynthesis is the photoexcitation of chlorophyll A, and second point is the transfer of light energy by accessory pigments. या लेक्चर मध्ये आपण फोटोसिंथेसिस मधले दोन छोटे पॉइंट पाहणार आहोत. तो पहिला पॉइंट म्हणजे फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए आणि दुसरा आहे तो ट्रान्सफर ऑफ लाइट एनर्जी बाय एक्सेसरी पिगमेंट. द फर्स्ट पॉइंट इज द फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए. पहिला पॉइंट आहे फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए. पहिल्यांदा डायग्रामच्या मदतीने एक्सप्लेन करूया. बघा, क्लोरोफिल ए आहे. ओके, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल ए. हे जे क्लोरोफिल आहेत ते तीन स्टेट मधले आहेत. ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट, आयोनाइज्ड स्टेट. या सिक्वेन्सली असणार. पहिल्यांदा ग्राउंड स्टेट, दुसऱ्यांदा एक्साइटेड स्टेट आणि तिसऱ्यांदा आयोनाइज्ड स्टेट. मग फोटो एक्साइटेशन ह्या क्लोरोफिल ए मॉलिक्यूल विल एक्साइटेड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लाइट. लाइटच्या मदतीने हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल एक्साइटेड होणार आहे आणि ही प्रोसेस फोटोसिंथेसिस मध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत क्लोरोफिल ए हा मॉलिक्यूल लाइट ऍब्सॉर्ब करत नाही आणि त्या क्लोरोफिल ए च्या व्हॅलन्सी मध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन तो जोपर्यंत त्याची व्हॅलन्सी सोडून बाहेर येत नाही, म्हणजेच काय, क्लोरोफिल ए हा त्याच्या व्हॅलन्सी मध्ये असलेला इलेक्ट्रॉन जोपर्यंत एक्सपेल करत नाही आणि तो इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या सायटोक्रोम सिस्टम मधून फिरून एटीपी तयार करत नाही, तोपर्यंत फोटोसिंथेसिस प्रोसेस ही कंप्लीट होणार नाही. ओके, so this photo excitation of chlorophyll A is initial stage of photosynthesis. Initial stage of photosynthesis. फोटोसिंथेसिस मधली ही सुरुवातीची एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेस मध्ये क्लोरोफिल ए आहे हा लाईटच्या सानिध्यामध्ये काय होणार आहे, एक्साइटेड होणार आहे. मग बघा काय दिले बघा. पहिल्यांदा डायग्रामच्या मदतीने पाहूया. या ठिकाणी मी डायग्रामला लेबल केलेला आहे फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए. बरोबर आहे. तुम्हाला नीट मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो किंवा तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये 2 मार्कासाठी शॉर्ट नोट विचारली जाते. काय असणार आहे शॉर्ट नोट्स? राईट अ नोट ऑन फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए. बोर्ड स्टेट बोर्ड मध्ये जो थेरी असणार आहे त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला जाईल? राईट अ नोट ऑन फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए. ज्या वेळेला तुम्ही डायग्राम काढाल त्यावेळेला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे आणि रायटिंग कराल, 4 पॉइंट व्यवस्थित लिहाल, त्यावेळेला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. पण डायग्रामचे लेबलिंग दिलेलं आहे फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए. बघा एक्सप्लेनेशन काय, लाइट एनर्जी ऍब्सॉर्ब करायच्या आधी हा जो क्लोरोफिल ए आहे त्याच्याकडे एनर्जी जास्त नव्हती. त्यावेळेला तो नॉर्मल कंडिशन्स मध्ये लाइट एनर्जी ऍब्सॉर्ब करायच्या आधी ग्राउंड स्टेटला होता. ओके, ग्राउंड स्टेटला असणार आहे. ग्राउंड स्टेटला कसल्याही पद्धतीचं काय असणार आहे, त्या क्लोरोफिल ए मधल्या इलेक्ट्रॉन जो आहे त्याची मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही. सो क्लोरोफिल ए बिफोर ऍब्सॉर्बिंग द लाइट एनर्जी इट इज इन ग्राउंड स्टेट. क्लोरोफिल ए लाइट एनर्जी ऍब्सॉर्ब करायच्या आधी तो कसा असणार आहे, ग्राउंड स्टेटला होता. व्हेन इट ऍब्सॉर्ब द सनलाइट, ज्या वेळेला तो सनलाइट ऍब्सॉर्ब करणार आहे त्यावेळेला काय असणार आहे, इट गोज इन एक्साइटेड स्टेट. ज्या वेळेला क्लोरोफिल ए न लाइट एनर्जी ऍब्सॉर्ब केली नव्हती त्यावेळेला तो ग्राउंड स्टेटला होता. ज्या वेळेला त्याने सनलाइट ऍब्सॉर्ब केली त्यावेळेला तो क्लोरोफिल भरपूर एनर्जी असल्यामुळं, एनर्जी रिच झाल्यामुळं, बघा की एनर्जी रिच का झाला तर त्यानं काय केलेलं आहे, तर लाइट मध्ये फोटॉन्स आहेत, त्या फोटॉन मधली त्यानं काय बनलेलं आहे, क्वांटम एनर्जी ऍब्सॉर्ब केली ना. क्वांटम एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आहे. सनलाइट मध्ये फोटॉन्स असतात, डिस्क्रीट पॅकेट्स आहेत, त्याच्यामध्ये काय असणार आहे, सम टोटल अमाउंट ऑफ एनर्जी प्रेझेंट इन फोटॉन इज कॉल्ड क्वांटम. हा क्वांटम त्यानं काय केला, ऍब्सॉर्ब केला आणि एनर्जी रिच झाला. एनर्जी रिच झाल्यामुळे काय असणार आहे, तर त्याच्या व्हॅलन्सी, या क्लोरोफिल ए मधल्या व्हॅलन्सी मध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो त्यानं एक्सपेल केला. हा जो एनर्जी रिच इलेक्ट्रॉन आहे
बघा काय झालं होतं, क्लोरोफिल ए न लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यापूर्वी तो कुठल्या स्टेट मध्ये होता, ग्राउंड स्टेट मध्ये. लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर तो कुठल्या स्टेट मध्ये गेला, एक्साइटेड झाला. काय एक्साइटेड झाला, बिकॉज दिस क्लोरोफिल ए हॅव लॉट्स ऑफ एनर्जी, भरपूर एनर्जी आहे याच्याकडे, आणि ह्याच्याकडे भरपूर एनर्जी असल्यामुळं या क्लोरोफिल एच्या व्हॅलन्सी मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो काय झाला, टोटल डिस्टर्ब झाला. ओके, डिस्टर्ब झाल्यामुळे हा क्लोरोफिल ए काय झाला, एक्साइटेड स्टेटला गेला. बरोबर आहे, एक्साइटेड स्टेटला गेला, आणि एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यानंतर हा क्लोरोफिल ए टोटल एक्साइटेड झाला. का तर ह्या इलेक्ट्रॉनकडे भरपूर एनर्जी आली ना, त्यामुळे हा क्लोरोफिल ए एक्साइटेड स्टेटला गेला. क्लोरोफिल ए एक्साइटेड स्टेट मधून बाहेर पडण्यासाठी ह्या क्लोरोफिल ए न त्याच्या व्हॅलन्सी मध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो टॉस केला, किंवा या क्लोरोफिल ए जो आहे त्याच्या व्हॅलन्सी मधला इलेक्ट्रॉन त्यानं त्याच्या व्हॅलन्सी मधून बाहेर फेकून दिला आणि आयोनाइज्ड स्टेट मध्ये आला. ओके, पहिलं एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यापूर्वी ग्राउंड स्टेट, भरपूर एनर्जी आल्यामुळं फोटॉन मधली क्वांटम एनर्जी भरपूर घेतल्यामुळं ऍब्सॉर्ब केल्यामुळं एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट मधून बाहेर निघण्यासाठी इलेक्ट्रॉन, एनर्जी रिच इलेक्ट्रॉन हा टॉस करून बाहेर फेकून दिला व्हॅलन्सी मधून, आणि कुठल्या स्टेट मध्ये आला, आयोनाइज्ड स्टेट मध्ये आला. बरोबर आहे, बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे, इलेक्ट्रॉन विल टॉस्ड. बरोबर आहे, and this chlorophyll A gain positive charge and it is in ionized state. क्लोरोफिल ए न एक्साइटेड स्टेट मध्ये असताना एनर्जी रिच इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्सी मधून बाहेर फेकून दिल्यामुळं हा क्लोरोफिल ए पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती तयार होणार आहे, म्हणजेच हा क्लोरोफिल ए आयोनाइज्ड स्टेट मध्ये असणार आहे. आणि आयोनाइज्ड स्टेट मध्ये असताना हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल 10⁻⁹ सेकंड पेक्षा जास्त वेळ थांबत नाही. म्हणजे किती फास्ट प्रोसेस आहे बघा बाळांनो. ओके, ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट, आयोनाइज्ड स्टेट, ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट, आयोनाइज्ड स्टेट. आणि आयोनाइज्ड स्टेट मध्ये जाण्याच्या आधी तो क्लोरोफिल ए त्याच्या व्हॅलन्सी मध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स हे पटापट बाहेर फेकून देणार आहे. आणि हे इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या सायटोक्रोम सिस्टम मधून फिरतात, वेगवेगळ्या सायटोक्रोम सिस्टम मध्ये फिरतात, आणि सायटोक्रोम सिस्टम मधून फिरून एटीपी तयार करतात. काय तयार करतात ते, एटीपी तयार करणार आहेत. बरोबर आहे. सो दीज इलेक्ट्रॉन्स आर ट्रॅव्हल्ड ऑर ट्रान्सफर्ड फ्रॉम वेरियस सायटोक्रोम सिस्टम अँड इट विल फॉर्म एटीपी. म्हणजे लाईट एनर्जीच्या मदतीनं काय असणार आहे, सनलाइट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. एटीपी इज द केमिकल एनर्जी. बरोबर आहे, म्हणजे फोटो एक्साइटेशनच्या मदतीनं काय केलं जातं, इन शॉर्ट लाइट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. ओके, क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आयोनाइज्ड स्टेट मध्ये 10⁻⁹ सेकंड पेक्षा जास्त वेळ थांबत नाही. काय म्हणते बघा, 10⁻⁹ सेकंड पेक्षा जास्त वेळ थांबत नाही. म्हणजे सेकंडचे -9 बघा, सेकंड त्याच्यामध्ये -9 म्हणजे किती फास्ट प्रोसेस आहे. ओके, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय असणार आहेत, एक्साइटेड स्टेट आणि आयोनाइज्ड स्टेटच्या मध्ये एक्सपेल्ड केले जातात, वेगवेगळ्या सायटोक्रोम सिस्टम मधून फिरवून एटीपी तयार केला जातो. आता प्रत्येक वेळेला हा टॉस केलेले इलेक्ट्रॉन कुठनं घेणार आहे, तर दुसरी एक प्रोसेस आहे, कुठली, फोटोलायसिस ऑफ वॉटर. फोटोलायसिस ऑफ वॉटर इज द सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन इन क्लोरोफिल ए. क्लोरोफिल ए मध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर हा इलेक्ट्रॉनचा सोर्स आहे. म्हणजे फोटोलायसिस ऑफ वॉटरच्या मदतीने इलेक्ट्रॉन क्लोरोफिल ए मध्ये येणार आहेत, आणि फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए च्या मदतीने ते इलेक्ट्रॉन एक्सपेल्ड केले जाणार आहेत, आणि त्याच्या मदतीनं एटीपी तयार केली जाणार आहे. ओके, ही ब्रीफ प्रोसेस समजली का तुम्हाला. बघा आता काय म्हटलंय, क्लोरोफिल ए इज कॉल्ड रिएक्शन सेंटर because it can absorb and convert light energy into the chemical energy. हा जो क्लोरोफिल ए आहे, बरोबर आहे, तो रिएक्शन सेंटर म्हणून काम करणार आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे, पहिलंच सांगितलेलं आहे काय, क्लोरोफिल ए ला रिएक्शन सेंटर असं का म्हटलं जातं, तर खऱ्या अर्थानं लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करण्याची क्षमता कोणाकडे आहे, फक्त या क्लोरोफिल ए कडे. म्हणून याला रिएक्शन सेंटर असं म्हटलं जातं. तो काय करतो, वेगवेगळी लाईट ऍब्सॉर्ब करतो आणि त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन
केमिकल एनर्जी मध्ये करणार आहे. आता बघा फोटो एक्सायटेशन. इनिशियली सुरुवातीला क्लोरोफिल ए इज ऍट ग्राउंड स्टेट, म्हणजे लाईट ऍब्सॉर्ब करायच्या पूर्वी हा क्लोरोफिल ए हा ग्राउंड स्टेटला होता. बरोबर आहे. तुम्हाला एक आपल्या आयुष्याशी निगडीत एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस समजेल. इनिशियली क्लोरोफिल ए इज ऍट ग्राउंड स्टेट. ओके, देन it absorb or receive photon, it get activated and expel an electron at higher energy level and this is called excited state. म्हणजे लाईट ऍब्सॉर्ब करण्यापूर्वी हा क्लोरोफिल ए ग्राउंड स्टेटला होता. ज्या वेळेला त्यानं लाईट ऍब्सॉर्ब केली म्हणजे फोटॉन मधली क्वांटम ऍब्सॉर्ब केला तर काय झालं, हा क्लोरोफिल ए एक्साइटेड स्टेटला गेला. बरोबर आहे, एक्साइटेड स्टेटला गेला. ओके, नंतर काय झालं बघा, दिस एक्सपेल्ड इलेक्ट्रॉन इज विथ एक्स्ट्रा अमाउंट ऑफ एनर्जी दॅट इज लाइट एनर्जी. दिस इज कॉल्ड दिस एनर्जी रिच इलेक्ट्रॉन इज एक्सेप्टेड बाय मेनी इलेक्ट्रॉन कॅरियर वन आफ्टर द अदर. That is, there is an electron transfer. During this electron transfer, energy is released and used for synthesis of ATP. काय म्हटलेलं आहे, एक्साइटेड स्टेट मधून आयोनाइज्ड स्टेट मध्ये जात असताना हा क्लोरोफिल ए जास्त एनर्जी असल्यामुळं बघा की क्लोरोफिल ए कडे जास्त एनर्जी असेल तर क्लोरोफिल ए च्या व्हॅलन्सी मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन कडे सुद्धा जास्त एनर्जी असणार आहे. मग हा इलेक्ट्रॉन टोटल अनस्टेबल असणार आहे. ओके, अनस्टेबल असल्यामुळं हा क्लोरोफिल ए स्टेबल होण्यासाठी काय करतो तर तो इलेक्ट्रॉन टॉस करणार आहे, बाहेर फेकणार आहे. बरोबर आहे, या पद्धतीने. आणि इलेक्ट्रॉन या क्लोरोफिल ए च्या व्हॅलन्सी मधून बाहेर पडल्यानंतर हा क्लोरोफिल ए मात्र आयोनाइज्ड स्टेट मध्ये येणार आहे. ओके, हा बाहेर फेकलेला इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या सायटोक्रोम सिस्टम मध्ये फिरणार आहे आणि एटीपी तयार करणार आहे. म्हणजेच लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये होणार आहे. असं या पॅराग्राफचं मीनिंग आहे. पुढे काय म्हटले बघा, thus light energy is converted into chemical energy. Okay, next, when the electron is with carries, chlorophyll A molecule becomes positively charged and this is called ionized state. Okay, carries म्हणण्याच्या ऐवजी रिलीज म्हटलं तर बेस्ट आहे. released. Okay, so when the electron released, chlorophyll A molecule becomes positively charged. ज्या वेळेला हा काय असणार आहे, इलेक्ट्रॉन रिलीज केला जाईल, या क्लोरोफिल ए च्या व्हॅलन्सी मधून हा इलेक्ट्रॉन रिलीज केला जाईल, त्यावेळेला इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्सी मधून बाहेर पडल्यानंतर हा क्लोरोफिल ए कुठल्या स्टेटला येणार आहे, आयोनाइज्ड स्टेटला येणार आहे. ओके, म्हणून म्हटलेलं आहे क्लोरोफिल ए मॉलिक्यूल बिकम पॉझिटिव्हली चार्ज. आयोनाइज्ड स्टेट मध्ये पॉझिटिव्ह चार्ज, एक्साइटेड स्टेट मध्ये असताना निगेटिव्ह चार्ज, कारण इलेक्ट्रॉन एनर्जी घेतली ना त्यामुळे कॉल्ड आयोनाइज्ड स्टेट. आता सगळ्यात महत्त्वाचं, क्लोरोफिल मॉलिक्यूल कॅनॉट रिमेन इन दिस स्टेट फॉर मोर दॅन 10⁻⁹ सेकंड. आयोनाइज्ड स्टेट मध्ये क्लोरोफिल ए मॉलिक्यूल 10⁻⁹ सेकंड पेक्षा जास्त थांबत नाही. ओके, अतिशय छोटासा पण अत्यंत महत्वाचा असा हा भाग आहे फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए. जर फोटो एक्साइटेशन झालं नाही तर एटीपी तयार होणार नाही, आणि एटीपी तयार झाली नाही म्हणजे लाईट रिएक्शन झाली नाही तर डार्क रिएक्शन होणार नाही, आणि डार्क रिएक्शन जर झाली नाही तर फोटोसिंथेसिस प्रोसेस कंप्लीट होणार नाही. प्लांट मध्ये ग्लुकोज तयार केला जाणार नाही, आणि प्लांट मध्ये काय असणार आहे तर ग्लुकोज डिफिशियन्सी असल्यामुळे प्लांटची डेथ होणार आहे. म्हणजे किती सिंपल आणि छोटीशी प्रोसेस आहे पण प्लांट मध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण फोटोसिंथेसिसची काय झाली इनिशियल स्टेज आहे. ओके, अशा पद्धतीने आपण फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए बघितलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं एक्झाम्पल सांगतो म्हणजे काय असणार आहे, एखादी व्यक्ती आपण समाजामध्ये बघितलेली असणार आहे. ओके, त्या व्यक्तीकडं संपत्ती यायच्या आधी ती नॉर्मल असते. बरोबर आहे, सगळ्यांचा विचार करणारी असते, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागत असते. म्हणजे काय झाले, ग्राउंड स्टेट झाले. ज्या वेळेला त्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती येते त्यावेळेला आपण म्हणतो ना थोडासा पैशाचा माज आलेला असतोय, त्या पद्धतीने ती व्यक्ती वागत असते. म्हणजे सगळ्यात मिळून मिसळून राहणे,
दुसऱ्यांचा विचार न करणे, ओके, फक्त स्वतःचाच विचार करणे. का? कारण आपल्याकडे लागणारं सगळं आहे ना, भरपूर पैसे आहेत, त्यामुळे काय दुसऱ्याची गरज नसते. एक्साइटेड स्टेट. ओके, एक्साइटेड स्टेट मध्ये ती व्यक्ती का असणार आहे? भरपूर पैसे असतात, पण अचानक काही कारणास्तव ती संपत्ती निघून गेलेली असते. म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट नसतं, व्यवस्थापन नसल्यामुळे पैसे हे निघून गेलेले असतात आणि लॉस मध्ये जाते ती व्यक्ती. ओके, आयोनाइज स्टेट पुन्हा नॉर्मल कंडिशन्स मध्ये आयोनाइज्ड स्टेट मध्ये आलेली असते. म्हणजे ज्या वेळेला संपत्ती असायच्या पूर्वी, संपत्ती ज्या वेळेला नव्हती त्यावेळेला ग्राउंड स्टेट, संपत्ती आल्यानंतर एक्साइटेड स्टेट, संपत्ती गेल्यानंतर आयोनाइज्ड स्टेट, या पद्धतीने. ओके, बघा संपत्ती असताना त्या व्यक्तीची मुलं वगैरे सगळे चैनी करत असतात, बरोबर आहे. एखादा गरीब व्यक्ती चैनी करेल काय? नाही करणार. या पद्धतीनं आहे. ओके, एक्झाम्पल हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी आहे, ते पेपरात लिहायचं नाही. समजलं? पेपरामध्ये तुम्हाला जर विचारलं तर मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे तेवढंच लिहायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपण फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए हा पॉइंट बघितलेला आहे. आता आपण बघणार आहोत ट्रान्सफर ऑफ लाईट एनर्जी बाय ऍक्सेसरी पिगमेंट. बघा, ट्रान्सफर ऑफ लाईट एनर्जी. ओके, सो ट्रान्सफर ऑफ लाईट एनर्जी बाय दी ऍक्सेसरी पिगमेंट्स. ऍक्सेसरी पिगमेंट्स मध्ये ही डायग्राम जी आहे मित्रांनो ती फोटो सिस्टमची आहे. कशाची आहे? फोटो सिस्टम. ओके, फोटो सिस्टम मध्ये तुम्ही जर बघितलं तर कुठले कुठले पिगमेंट्स असतात? तर क्लोरोफिल ए जो रिएक्शन सेंटर म्हणून काम करणार आहे, क्लोरोफिल ए जो रिएक्शन सेंटर म्हणून काम करणार आहे, हा पिगमेंट किती असणार आहे? ओके, सो फोटो सिस्टम मध्ये क्लोरोफिल ए जो रिएक्शन सेंटर म्हणून काम करणार आहे तो असणार आहे. नंतर क्लोरोफिल बी, त्याच्यानंतर कॅरोटीनॉइड्स आणि फायकोबिलिन्स, बरोबर आहे. क्लोरोफिल बी कॅरोटीनॉइड्स मध्ये कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स, फायकोबिलिन्स मध्ये फायकोसायनिन अँड फायकोइरिथ्रिन. क्लोरोफिल बी, कॅरोटीनॉइड, फायकोबिलिन्स हे कुठले पिगमेंट झाले मुलांनो? हे झाले ऍक्सेसरी पिगमेंट झाले, ऍक्सेसरी पिगमेंट. ओके, chlorophyll A is acts as reaction center. Why chlorophyll A is acts as reaction center? Because chlorophyll A having the capacity to convert light energy into the chemical energy. या chlorophyll A कडेच कॅपॅसिटी आहे कसली? लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करण्याची. म्हणून हा chlorophyll A हा रिएक्शन सेंटर म्हणून काम करणार आहे. क्लोरोफिल बी, कॅरोटीनॉइड्स, फायकोबिलिन्स हे ऍक्सेसरी सेंटर, ऍक्सेसरी पिगमेंट्स म्हणून काम करणार आहेत. ओके, तुम्ही जर बघितलं क्लोरोफिल ए पिगमेंट सिस्टम मध्ये क्लोरोफिल ए हे जवळपास 200 ते 250 असतात. किती असतात? 200 ते 250 क्लोरोफिल ए असतात. पण या 200 ते 250 पैकी एकच क्लोरोफिल ए हा रिएक्शन सेंटर म्हणून काम करणार आहे. बाकीचे क्लोरोफिल ए हे काय करतात? तर त्याच्यामध्ये ऍक्सेसरी पिगमेंट म्हणून काम करणार आहेत. काय म्हणतो बघा, क्लोरोफिल ए पिगमेंट सिस्टम मध्ये क्लोरोफिल ए 200 ते 250 असतात. त्यापैकी कुठला तरी एकच क्लोरोफिल ए स्पेसिफिक वेव्हलेंथ वाला, जो स्पेसिफिक वेव्हलेंथ मधली लाईट ऍब्सॉर्ब करेल, तो क्लोरोफिल ए हा एकटा रिएक्शन सेंटर म्हणून काम करेल आणि बाकीचे सगळे हे ऍक्सेसरी पिगमेंट म्हणून काम करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं पी फोटोसिस्टम फर्स्ट जो 700 नॅनोमीटर मधल्या, म्हणजे फोटोसिस्टम फर्स्ट असं का म्हणायचं? कारण याच्यामधला क्लोरोफिल ए हा 700 नॅनोमीटर एवढ्या वेव्हलेंथ मधली लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. म्हणजे पीएस फर्स्ट मधला क्लोरोफिल ए हा 700 नॅनोमीटर एवढ्या वेव्हलेंथ मधली लाईट ऍब्सॉर्ब करतो. म्हणून याच्यामधला क्लोरोफिल ए हा एकच रिएक्शन सेंटर असणार आहे. बाकीचे वेगवेगळे क्लोरोफिल असतील जे 773 एवढ्या नॅनोमीटर मधले एवढ्या वेव्हलेंथ मधली लाईट ऍब्सॉर्ब करतील. म्हणजे असे अनेक क्लोरोफिल ए भरपूर असणार आहेत जे वेगवेगळ्या वेव्हलेंथ मधली लाईट ऍब्सॉर्ब करतील. पण त्यातला कोणता तरी एक स्पेसिफिक क्लोरोफिल ए असणार आहे, तो एकटाच
लाईट रिएक्शन म्हणून काम करणार आहे. बाकीचे क्लोरोफिल ए ऍक्सेसरी पिगमेंट म्हणून काम करणार आहे. नंतर ऍक्सेसरी पिगमेंट मध्ये काय काय येणार आहे? क्लोरोफिल बी, कॅरोटीनॉइड्स अँड फायटोकिनेट्स. ओके, सो दिस डायग्राम इज द फनेल्ड ऑफ लाईट. ओके, फनेल या ठिकाणी डायग्राम जर बघितली तर लाईटचं फनेल्ड करण्याचं काम या तुम्हाला डायग्राम मध्ये बघायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी वरचे जे पिगमेंट आहेत ते पुढे लाईट ट्रान्सफर करायला लागलेले आहेत. नंतर बघा यांनी लाईट ऍब्सॉर्ब केलेली पुढे ढकललेली आहे, त्यांनी म्हणजे पुढे फनेल्ड केलेली आहे. यांनी पुढे फनेल केली, नंतर ते पुढे देणार आहेत या पद्धतीने हे ऍक्सेसरी. नंतर हे ऍक्सेसरी पिगमेंट पुढे देणार आहेत, नंतर हे ऍक्सेसरी पिगमेंट पुढे लाईट पाठवतील आणि शेवटी ऍक्च्युअली फनेलिंग कुणाला केलं जाईल? क्लोरोफिल ए ला केलं जाईल. म्हणजे ऍक्सेसरी पिगमेंट ही लाईट फनेल करतात आणि क्लोरोफिल ए हा रिएक्शन सेंटर काय करणार आहे? लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. इज इट क्लिअर? समजलं का तुम्हाला? तेच आहे क्लोरोफिल बी अँड कॅरोटीनॉइड ऍब्सॉर्ब लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ. वेगवेगळ्या वेवलेंथ मधली लाईट ती ऍब्सॉर्ब करतात अँड ट्रान्सफर इट टू क्लोरोफिल ए बाय रेझोनन्स. आणि ज्या या ऍक्सेसरी पिगमेंटनी वेगवेगळ्या वेवलेंथ मधली लाईट ऍब्सॉर्ब केलेली आहे ते काय करतात? तर क्लोरोफिल ए कडे रेझोनन्स करतात, फनेल्ड करतात. कुठली लाईट ऍब्सॉर्ब करतील? विजिबल लाईट ऍब्सॉर्ब करणार आहेत. फक्त विजिबल लाईट ऍब्सॉर्ब करतील. किती नॅनोमीटर मधली? 390 नॅनोमीटर टू 760 नॅनोमीटर. 390 ते 707 नॅनोमीटर एवढ्या वेवलेंथ मधली लाईट ऍब्सॉर्ब करणार आहेत. वेगवेगळे असेल, वेगवेगळ्या वेवलेंथ मधली वेगवेगळी लाईट ऍब्सॉर्ब करतील आणि ते पुढे फनेल्ड करणार आहेत, क्लोरोफिल ए ला देणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे क्लोरोफिल ए अँड कॅरोटीनॉइड ऍब्सॉर्ब लाईट एनर्जी ऑफ डिफरंट वेवलेंथ अँड ट्रान्सफर इट इनटू क्लोरोफिल ए बाय रेझोनन्स. हेन्स दे आर कॉल्ड ऍक्सेसरी पिगमेंट. हे फक्त लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात आणि क्लोरोफिल ए कडे पाठवतात, म्हणून याला ऍक्सेसरी पिगमेंट असं म्हणायचं. नेक्स्ट, these pigment acts as antenna complex and harvest light from visible spectrum. हे जे ऍक्सेसरी पिगमेंट आहे ते अँटेना कॉम्प्लेक्सचं लाईट, अँटेना कॉम्प्लेक्सचं काय करतात? काम करतात. हे लाईट हार्वेस्ट करतात कशामधली? विजिबल स्पेक्ट्रम मधली. ओके, the light energy captured by this pigment is funneled into reaction center. ऍक्सेसरी पिगमेंट वेगवेगळ्या वेवलेंथ मधले लाईट ऍब्सॉर्ब करतात आणि फनेल करतात. कुणाकडे देतात? क्लोरोफिल ए कडे, म्हणजे रिएक्शन सेंटर कडे देणार आहे. आणि रिएक्शन सेंटर काय करणार आहे? लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. नेक्स्ट, these accessory pigment and reaction center together form pigment system or photosystem. म्हणजे ऍक्सेसरी पिगमेंट बघा, फोटोसिस्टम और पिगमेंट सिस्टम. पिगमेंट सिस्टम म्हणजे काय येणार आहे? इज इक्वल टू ऍक्सेसरी पिगमेंट, ऍक्सेसरी पिगमेंट प्लस रिएक्शन सेंटर. रिएक्शन सेंटर, ऍक्सेसरी पिगमेंट प्लस रिएक्शन सेंटर टुगेदरली कॉल्ड ॲज फोटोसिस्टम और पिगमेंट सिस्टम. ओके, अशा पद्धतीने लाईटचं फनेल केलं जातं. हे सगळं कशामध्ये असणार आहे? क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये ग्रॅना, ग्रॅनाच्या आतमध्ये क्वांटाझोम, क्वांटाझोम्सच्या आतमध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट. त्या फोटोसिंथेटिक पिगमेंट्स हे या पद्धतीने असणार आहेत. ओके, अशा पद्धतीने ही लाईट एनर्जीचं ट्रान्सफर केलं जातं ऍक्सेसरी पिगमेंटच्या मदतीने. कुणाकडे? रिएक्शन सेंटर. ओके.